नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. आपल्या देशावर ज्यांनी म्हणून राज्य केलं त्यांना अडचणी असलेली भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जबरदस्तीचा होता किंवा त्याचबरोबर मानसिक दृष्टिकोन बदलण्याचा पण होता. हा राजकीय भाग आपण समजू शकतो, पण आयुर्वेद शास्त्र हे पूर्णतः कधीही नष्ट झालं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कारण या शास्त्रामध्येच हे शास्त्र शाश्वत आहे असं म्हटलेलं आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राने त्यांचे शास्त्र बदलणारे आहे हेही मान्य केलं आहे. आज आपण स्वातंत्र्यात आहोत. आयुर्वेदाला राजमान्यतेकडे घेऊन गेलो असलो तरीसुद्धा ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या विचारांचे किंवा प्रवृत्तीचे वंशज वारसदार भारतामध्ये आजही आहेत आणि ते आयुर्वेदाला विरोध करतात. त्याचं कोणतंही कारण नाही, फक्त कारण एकच की आयुर्वेद हा आस्तिक आहे, परमेश्वराला मानणारा आहे. परमेश्वराच्या अस्तित्वाला विरोध करणारे जे आहेत तेच आयुर्वेदालाही विरोध करतात ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ते अनेक प्रकारचे आरोप करत राहतात आणि आयुर्वेद कसा चुकीचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून आपण एका विषयाकडे आज बघणार आहोत. समाजाच्या मनामध्ये चुकीची भावना निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा हा उद्देश कसा निराधार आहे आणि जाणीवपूर्वक कसा आहे हे आजच्या चर्चेत आपण सप्रमाण बघणार आहोत. आक्षेप घेतलेल्या विषयापैकी एक आक्षेप असा आहे की आयुर्वेद औषधामध्ये अनेक धातू वापरलेले आहेत आणि हे धातू विषकारक असल्यामुळे आयुर्वेदाची औषधंही विषकारक आहेत. त्यामुळे शरीरातील अवयव बऱ्याच वेळा निकामी होण्याची शक्यता यातून निर्माण होते. हा त्यांच्या आक्षेपाचा मूळ भाग आहे. पारद धातू किंवा इतरही धातू असतील, या धातूंच्यामुळे शरीरामध्ये विषकर भाव निर्माण होऊन शरीराची हानी करतात हे सांगण्याचा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश कसा चुकीचा आणि जाणीवपूर्वक केलेला आहे याची चर्चा आपण करत आहोत. त्यातला पहिला भाग असा की आयुर्वेदाच्या औषधामध्ये ज्यावेळेस हे धातू वापरले जातात, वापरताना ते आहे त्या स्थितीमध्ये वापरले जात नाहीत हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हे धातू भस्म स्वरूपामध्ये वापरले जातात आणि भस्म म्हणजे तो मूळचा धातू असतो असं नाही. कारण एक महत्त्वाचा भाग असा आहे, हे भस्म तयार करताना ज्या ज्या अवस्था दिलेल्या आहेत त्यातील एक अवस्था भस्म करताना धातूचं मारण असा एक शब्दप्रयोग आलेला आहे. मारण हा शब्द मृत्यूसूचक आहे आणि म्हणून हा शब्द तसा शुभ नाही. तरीसुद्धा तो भस्म तयार करताना मारण नावाचा शब्द येतो. त्याचं कारण असं की त्या धातूचं मारण केलं जातं म्हणजे त्या धातूला मृत्यू आणला जातो आणि मृत्यू आणल्यानंतर मग त्याच्यापुढे भस्मरूपामध्ये औषधात उपयोग केला जातो. म्हणजे मूलतः तो धातू शिल्लक राहत नाही, त्याची अवस्था पूर्णपणे बदललेली असते आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम संभवत नाहीत. धातूंचे भस्म तयार करताना वनस्पती द्रव्यांचा उपयोग केला जातो आणि हा उपयोग यासाठी महत्त्वाचा ठरतो कारण वनस्पती ह्या सजीव आहेत, त्यांना सुद्धा इंद्रिय आहेत. म्हणून त्यांचं धातूंचं शरीराला अनुकूल असं रूपांतर करताना वनस्पती द्रव्यांचा उपयोग केलेला आहे. म्हणून त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम संभवत नाही. पुढचा भाग असा आहे, या धातूंच्या भस्माची मात्रा ही अल्प प्रमाणामध्ये असते आणि त्या प्रमाणात दिली गेली तर त्याचे दुष्परिणाम संभवत नाहीत. दुष्परिणाम कुठल्याही द्रव्याचे होऊ शकतात
अगदी आहारद्रव्य असतील, आवडीचे पदार्थ असतील, ते जर अधिक मात्रेमध्ये अतिप्रमाणात खाल्ले तर त्याचेही दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे कुणी चुकून जर अधिक प्रमाणामध्ये कुठल्याही द्रव्याचे सेवन केले, त्यात भस्मही आलीत, तर त्याच्या दुष्परिणाम इतर आहारद्रव्याप्रमाणेच निश्चितपणे होऊ शकतात, हे नक्की. त्या कारणांचा विचार न करता आपण भस्मांना दोष देणं हे मात्र योग्य ठरत नाही. भस्मांच्या निर्मितीमध्ये जर काही चूक होणार असेल, चूक झाली असेल आणि त्या चुकीचा परिणाम म्हणून त्याचे दुष्परिणाम दिसत असतील, तर ते शास्त्राचे दुष्परिणाम नसतात. भस्माचे दुष्परिणाम नसतील तर ज्यांनी ते बनवण्याची प्रक्रिया चुकीची केली त्याच्यामुळे झालेले ते परिणाम असू शकतात. अशा प्रकारची उदाहरणं सर्व प्रकारच्या वैद्यकशास्त्राच्या औषध बनवण्याच्या निर्मितीमध्ये अनेक वेळा घडलेले आहेत. अशी चुकीची औषध निर्मिती झालेली लक्षात आल्यानंतर त्याच्यावर बंदी घातली जाते, ती बाजारातून काढून घेतली जातात. हे नित्य स्वरूपामध्ये अनेक वेळा घडलं आहे. अशा स्थितीमध्ये त्याचा विचार न करता आपण केवळ आयुर्वेदाला दोष देणं किंवा त्याची प्रगती होता कामा नये म्हणून जर हे करणार असू तर ही अत्यंत चुकीची बाब आहे. 400 वर्षापूर्वीच्या इंग्लंडच्या इतिहासामध्ये नमूद केलं आहे की त्यावेळच्या सुंदर स्त्रिया पारदाचा उपयोग करत असत. याचा अर्थ फार वर्षापासून म्हणजे 400-500 वर्षापूर्वी पारद धातूचा उपयोग इतर देशात केला जात होता. जो आज धातू हा विष म्हणून केमिस्ट्रीच्या रूपाने मानला जातो. ह्या विसंगती जर लक्षात घेतल्या तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. आक्षेप घेण्याबाबत मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आजही इतर वैद्यकशास्त्रातही धातूंचा उपयोग अनेक व्याधींसाठी केला जातो आणि तो करताना त्याचे दुष्परिणाम गृहीत धरून त्याचा उपयोग करण्याची पद्धत आहे. टीबीसाठी असलेल्या औषधांचा शोध लागण्यापूर्वी इतर वैद्यकशास्त्रात सुवर्ण धातूपासून बनवलेले इंजेक्शन वापरले जात होते, ही वस्तुस्थिती आहे. लोह धातूचा उपयोग इतर शास्त्रामध्येही करण्यात आलेला आहे, करत आहेत. त्यावर मात्र कोणीही आक्षेप घेतला जात नाही. याचा नेमका अर्थ काय होतो? ही गोष्ट माहीत असूनही त्यावर मात्र या धातूंचा उपयोग करू नये किंवा तो विषकारक आहे अशा प्रकारचा आक्षेप घेतला जात नाही किंवा त्याचे समर्थन वेगळ्या शब्दांनी केले जाते. आयुर्वेदाच्या बाबत मात्र त्यात विषकारक भाव आहे आणि तो शरीराला हानिकारक आहे यावर अधिक चर्चा करून आयुर्वेदाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. 1000 वर्षापासून भारत देशामध्ये या भस्मापासून तयार केलेली औषधं वापरली जातात. 1000 वर्षाचा कालावधी हा छोटा नाही, हा खूप मोठा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये ही जर औषधं वापरले गेले असतील तर कमीत कमी भारतीय संस्कृतीमध्ये त्या जीवनशैलीमध्ये जगणारी सगळी माणसं 1000 वर्षाच्या विषकारक प्रभावाने नष्ट झाले असते, असं लक्षात घेता येऊ शकतं. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आता शेवटची बाब म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो जी आजही आपण व्यवहारामध्ये बहुधा सगळ्यांनी त्याचा उपयोग केला असेल. उदाहरणार्थ काही औषधांची नावं मी घेतो. या औषधामध्ये पारदाचा आणि धातूंचा उपयोग केलेला आपल्याला आढळून येईल. त्यामध्ये आरोग्यवर्धिनी आहे, सूतशेखर आहे, सुवर्णमालिनी वसंत आहे, लक्ष्मीविलास रस आहे, सुवर्ण सूतशेखर आहे. अशा प्रकारची नेहमीची बरीचशी औषधं जवळजवळ अनेकांनी घेतली असतील. त्यांना त्याचे दुष्परिणाम कधीही जाणवले नाहीत आणि 1000 वर्षामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे ही औषधं नित्य वापरली गेलीत. त्याचे दुष्परिणामही सापडलेले नाही. अशा स्थितीमध्ये आयुर्वेदावर कारण नसताना बदनाम करणे, लोकांची दिशाभूल करणे आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करणं ही बाब राष्ट्रीय हिताची असू शकत नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.